नाशिकमध्ये वारकरी संप्रदायाकडून ईव्हीएम विरोधात मोर्चा काढला जाणार आहे। वारकऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी सुद्धा याच्यामध्ये उतरू शकते। राजकीय पक्षाप्रमाणेच आता वारकरी सुद्धा ईव्हीएम विरोधात मैदानात उतरलेले आहेत आणि नाशिकमधल्या वारकऱ्यांनी या संदर्भातली भूमिका सुद्धा याआधीच जाहीर केलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, काय नेमकं स्वरूप असेल मोर्चाचं आणि कोण कोण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतं? नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथाच्या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएमवर शंका उपस्थित करत मतपत्रिकेवर मतदान व्हावं अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावं अशा स्वरूपाचं आवाहन या आयोजकांनी केलेलं होतं। मात्र असं सर्व परिस्थिती असताना राजकीय पक्षांचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडीचे पक्ष देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात। याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे प्रत्यक्षात मोर्चा सुरू झाल्यानंतर कोण कोण यामध्ये सहभागी होतं हे बघावं लागणार आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।